विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉम्प्युटरची स्पेसिफिकेशन्स म्हणजे काय आणि या स्पेसिफिकेशनचा अभ्यास आपण करणार आहोत. कॉम्प्युटरची स्पेसिफिकेशन्स म्हणजे कॉम्प्युटर संबंधी सांगितलेली विशिष्ट अशी माहिती आणि या स्पेसिफिकेशनचा अभ्यास कॉम्प्युटर खरेदी करत असताना केला पाहिजे. आता कोणताही कॉम्प्युटर खरेदी करत असताना आपण कॉम्प्युटर कोणत्या कारणासाठी वापरणार आहोत आणि त्या कारणासाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये त्या कॉम्प्युटरमध्ये आहेत किंवा नाहीत हे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपणास कॉम्प्युटरची स्पेसिफिकेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी खालील स्पेसिफिकेशन्स किंवा खालील वैशिष्ट्ये आपणास माहिती असणं गरजेचं आहे. आता कॉम्प्युटर खरेदी करत असताना पहिलं स्पेसिफिकेशन बघितलं पाहिजे, पहिलं वैशिष्ट्य बघितलं पाहिजे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. कॉम्प्युटरमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आता या कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमचे 3 पर्याय असतात: विंडोज, लुनिक्स आणि ॲपल OS X असे 3 ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. त्यापैकी लुनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ही मोफत असते, परंतु ती ऑपरेटिंग सिस्टीम घरगुती वापरासाठी असणाऱ्या कॉम्प्युटरला उपयोगी नसते. म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा प्रोफेशनल व्यावसायिक कॉम्प्युटर्स जे असतात, व्यावसायिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे कॉम्प्युटर्स, त्या कॉम्प्युटरमध्ये ही ऑपरेटिंग सिस्टीम लुनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम उपयोगी असते आणि ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. दुसरा ऑपरेटिंग सिस्टीम आहे ॲपलचा OS X. ॲपल OS X अशी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम फक्त ॲपल या कंपनीच्या कॉम्प्युटरसाठीच वापरली जाते. आणि तिसरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज. ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्वसाधारणपणे बऱ्याचशा अशा कॉम्प्युटरमध्ये वापरली जाते. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही पेड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे ही आपल्याला विकत घ्यावी लागते आणि याचे अनेक व्हर्जन किंवा एडिशन्स असतात. उदाहरणार्थ विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 असे वेगवेगळे एडिशन किंवा व्हर्जन्स ह्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सध्या उपलब्ध आहेत. आता या जसजसे असे व्हर्जन्स वाढत जातात किंवा एडिशन्स वाढत जातात तशी त्याची किंमतही वाढत जाते आणि त्याच्यामध्ये असणारी वैशिष्ट्येसुद्धा वाढत जातात. त्यामुळं आपण कोणत्या कारणासाठी आपण कॉम्प्युटर वापरणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक असणारा ऑपरेटिंग सिस्टीम कोणती हवी आहे त्या पद्धतीने आपण ऑपरेटिंग सिस्टम निवडली पाहिजे. दुसरं वैशिष्ट्याचा अभ्यास केला पाहिजे, तो म्हणजे त्यामध्ये वापरला गेलेला प्रोसेसर. कॉम्प्युटर खरेदी करत असताना त्यामध्ये कोणता प्रोसेसर आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्या प्रोसेसरचा वेग, स्पीड किती आहे. प्रोसेसरचं काम काय असतं, तर प्रोसेसर हा डाटावरती प्रक्रिया करतो आणि हा प्रक्रिया करण्याचं काम किती वेगाने करतो हे त्याच्या प्रोसेसरमध्ये असलेली जी क्लॉक पल्स आहे, अशा पद्धतीने क्लॉक पल्स दिलेली असते. तर त्या क्लॉक पल्सच्या फ्रिक्वेन्सीवर त्याचा वेग अवलंबून असतो. प्रत्येक पल्सला एक कोणतं तरी कार्य त्याच्यामध्ये होत असतं. जेवढे पल्सेस एका सेकंदामध्ये ह्या पल्सेसची संख्या जास्त असेल तेवढे काम जलद गतीनं होत असतं. आणि ही जी क्लॉक पल्स आहे ही एकतर मेगाहर्ट्स किंवा गिगाहर्ट्समध्ये मोजतात. म्हणजे ही क्लॉकची फ्रिक्वेन्सी मेगाहर्ट्स किंवा गिगाहर्ट्समध्ये असते. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे त्या प्रोसेसरमध्ये असणारी जी क्लॉक पल्स आहे ती क्लॉक पल्सची जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा त्या कॉम्प्युटरचा वेग जास्त असतो, म्हणजे तो कॉम्प्युटर जलद गतीने कार्य करतो. म्हणून प्रोसेसर निवडताना त्या प्रोसेसरचा वेग किंवा प्रोसेसरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. जास्त फ्रिक्वेन्सी असलेला प्रोसेसर, जास्त क्लॉक पल्स फ्रिक्वेन्सी असलेला
प्रोसेसर हा निवडला पाहिजे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये असणारी मेमरी, कॉम्प्युटरची मेमरी. आता कॉम्प्युटरची मेमरी म्हणजेच त्याची मुख्य मेमरी, त्याला आपण रॅम असे म्हणतो, रँडम ॲक्सेस मेमरी. ही कॉम्प्युटरची मुख्य मेमरी असते आणि ह्या मेमरीच्या क्षमतेवर कॉम्प्युटरची कार्य करण्याची क्षमता अवलंबून असते. आता कॉम्प्युटरच्या रॅमची क्षमता जर जास्त असेल तर त्यामुळे आपण एकाच वेळी अनेक कार्ये कॉम्प्युटरकडून करून घेऊ शकतो. म्हणजे एकाच वेळी आता आपल्याला माहीत आहे की कॉम्प्युटरचा रॅम जर कमी असेल आणि एका वेळी अनेक फाईल्स जर ओपन केले असतील तर कॉम्प्युटर हँग होण्याची शक्यता असते. त्यामुळं कॉम्प्युटर हँग होऊ नये यासाठी कॉम्प्युटरची जी मेन मेमरी आहे त्याला आपण रॅम असं म्हणतो, त्या रॅमची क्षमता जास्त असली पाहिजे. त्यामुळे कॉम्प्युटर निवडताना त्या कॉम्प्युटरची मेमरी क्षमता, रॅमची क्षमता किती आहे हे आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य बघितलं पाहिजे, हार्ड डिस्क किंवा त्याला हार्ड ड्राईव्ह असं म्हणतो. हार्ड ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क ही कॉम्प्युटरची दुय्यम मेमरी आहे, सेकंडरी मेमरी असते. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा डाटा हा स्टोअर केला जातो किंवा साठवला जातो. आणि हार्ड डिस्कची कॅपॅसिटी जेवढी जास्त असेल, क्षमता जास्त असेल, तेवढा डाटा त्यामध्ये जास्त साठवून ठेवला जातो. त्यामुळे आपला डाटा किती आहे, किती डाटा आपल्याला साठवून ठेवला पाहिजे, त्यानुसार हार्ड ड्राईव्हची निवड केली पाहिजे. त्यानंतरचं स्पेसिफिकेशन बघितलं पाहिजे ते म्हणजे मॉनिटर. मॉनिटर हे एक कॉम्प्युटर सिस्टीममधील आउटपुट डिव्हाइस आहे ज्याच्यावरती कॉम्प्युटरचे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स डिस्प्ले केले जातात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मॉनिटर असतात, एक CRT मॉनिटर आणि फ्लॅट स्क्रीन मॉनिटर, असे दोन प्रकारचे मॉनिटर असतात. CRT मॉनिटर आता हे आउटडेटेड झालेले आहेत, सध्या त्याचा वापर कमी होतो. आता वापरले जातात हे फ्लॅट स्क्रीन मॉनिटर. आता हा फ्लॅट स्क्रीन मॉनिटर घेत असताना त्याचा आकार आपण पाहिला पाहिजे. आकार नेहमी त्याचा आकार सांगत असताना डायगोनल आकार त्याची लांबी सांगितली जाते. म्हणजे स्क्रीन जी आहे ती स्क्रीन अशी आयताकृती स्क्रीन असते आणि ह्या आयताकृती स्क्रीनमध्ये एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतचं अंतर, ज्याला आपण डायगोनल किंवा कर्न असं म्हणतो, हे अंतर सांगितलं जातं. म्हणजे मॉनिटरचा आकार सांगत असताना त्याचं कर्णाचं अंतर किंवा ह्या डायगोनलचं अंतर सांगितलं जातं. आता हे अंतर जे आहे ते 16 इंच किंवा 17 इंच, 18 इंच, 20 इंच, असे 24 इंच असे वेगवेगळ्या आकाराचे मॉनिटर असतात. आपण कोणतं काम करणार आहोत आणि त्यानुसार आपण मॉनिटरचा आकार किती असला पाहिजे हे सुद्धा आपण मॉनिटरचा आकार निवडला पाहिजे. आता जनरली म्हणजे सर्वसाधारण उपयोगासाठी जे कॉम्प्युटर वापरले जातात, आता घरगुती उपयोगासाठी जे कॉम्प्युटर्स वापरले जातात, मग तो एखादा अभ्यास करण्यासाठी असेल किंवा घरातील काही कामं असतील, ती कामं कॉम्प्युटरवर जर करायची असतील तर त्यासाठी कोणकोणते स्पेसिफिकेशन्स कॉम्प्युटरमध्ये असले पाहिजेत, तर ही खाली स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. या पद्धतीने स्पेसिफिकेशन्स असलेला कॉम्प्युटर निवडला पाहिजे. ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही विंडोज असावी, विंडोज 7, विंडोज 8 किंवा विंडोज 10 यापैकी एक व्हर्जन असलेली ऑपरेटिंग सिस्टीम असली पाहिजे. प्रोसेसर हा इंटेल या कंपनीचा ड्युएल कोर प्रोसेसर असला पाहिजे. प्रोसेसरचा स्पीड हा 2 मेगाहर्ट्जपासून ते 4 मेगाहर्ट्ज, म्हणजे हा 2 मेगाहर्ट्जपासून ते 4 मेगाहर्ट्ज स्पीड असलेला प्रोसेसर निवडला पाहिजे. त्यानंतर रॅमची कॅपॅसिटी ही 4 GB पासून 8 GB पर्यंत, म्हणजे रॅमची कॅपॅसिटी 4 GB पासून ते 8 GB पर्यंत असली पाहिजे. मॉनिटर हा 18 इंच किंवा जर आपल्याला त्याविषयी मोठा हवा असेल तर 20 इंचाचा चालू शकेल. हार्ड डिस्क कॅपॅसिटी ही 500 GB किंवा 1 TB म्हणजे 500 GB किंवा 1 TB ह्या क्षमतेचा
क्षमतेची हार्ड डिस्क असली पाहिजे आणि त्या कॉम्प्युटरमध्ये सी डी रायटरची व्यवस्था किंवा सी डी रायटर हा त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर अशा स्पेसिफिकेशन्स असलेले कॉम्प्युटर आपण सर्वसाधारण वापरासाठी निवडला पाहिजे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कॉम्प्युटरचे स्पेसिफिकेशन्स आहेत आणि ह्या स्पेसिफिकेशनचा अभ्यास करून आपण योग्य असा कॉम्प्युटर निवडला पाहिजे. मला आशा आहे या व्हिडिओमधून कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये किंवा स्पेसिफिकेशन्स म्हणजे काय आणि कॉम्प्युटर खरेदी करताना कोणकोणती वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे हा भाग तुम्हाला या व्हिडिओमधून समजला असेल. धन्यवाद.